ओम योगगंगा या कार्यक्रमामध्ये आपण आत्तापर्यंत बरेच व्हिडिओ बघितले आहेत. तर योग का करायचा, आपल्याला स्वस्थ राहायचं. परंतु कधी कधी अशी परिस्थिती येते की उदाहरणार्थ आपल्याला डॉक्टरांनी खाली बसायला नाही सांगितलं, आपल्याला खूपच कमरेचा त्रास वाटला, मग आपण खुर्चीवर सोफ्यावर बसून पण असे सूक्ष्म प्रकार करू शकतो. आपल्याला सुरुवातीला तर आजाराची कारणं जाणून घ्यायची आहे. उदाहरणार्थ आपल्याला वातरोग आहे, हातामध्ये कुठे दुखतं, पायामध्ये कुठे दुखतं, कमर दुखते, मान दुखते, या सगळ्यांचं कारण आपण वेगवेगळे जसे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण बरंच काही बघितलं आहे. म्हणून प्रत्येक व्हिडिओ बघत राहा. खूप काही त्याच्यामुळे त्याच्याबद्दलची माहिती वाढेल, अभ्यास वाढेल आणि आपण स्वतःला स्वस्थ घरच्या घरी आपण स्वतःला स्वस्थ करू. अजून तर पुढे भरपूर आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहे जेणेकरून ज्याच्यावर निसर्गोपचार घरच्या घरी आपल्याला कसं करता येईल, आयुर्वेदाची जोड, कोणते कोणते औषधं घ्यायचे आहे, जसे आपल्याला घरी सलाद कशा पद्धतीचे वेगवेगळे सूप, बरंच काही आपण दाखवणार आहोत. म्हणून बघत राहायचं आहे. तर आज आपण बघत आहोत ज्यांना खाली बसायचं नाही त्यांनी सोफ्यावर बसून किंवा खुर्चीवर बसून पायाचे हाताचे सूक्ष्म प्रकार कसे करू शकतात. तर समोर आपल्याला एक असं टेबल आपल्या घरामध्ये जे काही आहे ते घ्यायचं आहे. आता दोन्ही पायांना असं केलेलं आहे. लांब श्वास घेत राहायचं आणि लांब श्वास सोडत राहायचं. इथे पोश्चरचं लक्ष ठेवायचं. इथे सोफा असल्यामुळे माझं पोश्चर थोडं असं झालं. बाकी तुम्ही लक्ष ठेवायचं की हे सरळ ठेवायचं. थोडासा प्रयत्न करा की सोफ्यावर न बसता खुर्चीवर बसून करायचं. तर पायाच्या ह्याच्यामध्ये आपण सूक्ष्म प्रकार बघत आहोत. दोन्ही हाताशी ठेवली तरी चालतील जेणेकरून आपली पाठ सरळ, चेहऱ्यावर प्रसन्नता. बघा, पायाला पूर्ण सावकाश सावकाश मागे आणि मागे पुढे. त्या सुरुवातीला 5-5 करा, नंतर 10-10 करा, नंतर 15-15, नंतर 20-20, असं 25-25 वेळा तरी एक सूक्ष्म प्रकार कमीत कमी झाला पाहिजे. आणि एक आवृत्ती आपल्याला 5-5 वेळास तरी करायला पाहिजे. हळूहळू वाढवायचा आहे हा अभ्यास. आता दुसरा जो प्रकार आहे, दोन्ही पायांना या पद्धतीने असं गोलाकार स्थितीमध्ये क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरवायचं आहे. हे वातरोगांसाठी ते खूप चांगले आहे सूक्ष्म प्रकार. परंतु पायामध्ये फ्लेक्झिबिलिटी आणण्यासाठी, शरीरातील कुठे कुठे ताणतणाव असतो तो काढण्यासाठी, आता पूर्ण बोटांना फक्त मागे पुढे. हे बघा, कधी कधी विचार चुकीचा केला तर शरीरामध्ये फरक पडतो. म्हणून आपल्याला कोणतीही क्रिया कशी करायची आहे, सकारात्मकरित्या करायची आहे. पूर्ण मागे पुढे फक्त बोटांना केलेलं आहे. आधी पायांना केलं, नंतर बोटांना केलं. आता दोन्ही पायामध्ये अंतर घेऊन दोन्ही अंगठ्यांचा स्पर्श एकमेकांना, या पद्धतीने. पुन्हा पुढचा जो प्रकार आहे, फक्त टाचांना घासायचा आहे या पद्धतीने. टाच आपली छोटी आकाराने, त्याच्यावर आपलं पूर्ण वजन पडतं, म्हणून वजन पण नियंत्रित ठेवायचं आहे. पुन्हा पायाला जसं उदाहरणार्थ तसं जवळ घेतलं आहे, श्वास घेत सावकाशरित्या आणि श्वास सोडत पुन्हा सावकाश घेतलं असं 5-5 वेळेस एकेका पायाने. आणि आवृत्त्या 5-5 आवृत्त्या, हळूहळू अभ्यास. पुन्हा या पायाने पण त्याच पद्धतीने केलेला आहे. श्वास घेत श्वास सोडत. पुन्हा काय करायचं, दोन्ही हाताने हा पाय धरायचा आणि असाच ठेवायचा काही सेकंद. उदाहरणार्थ 1, 2, 3, 4, 5. पुन्हा ह्या पायाला पण हे गुडघेदुखीवर एक आणि व्हेरिकोज वेन्स सारखे आजार त्याच्यावर पण उपयोगी आहे. दिवसभर उभं राहून खूप कामं करतात, त्याच्यामुळे हे पायाचे सूक्ष्म जे प्रकार आहेत त्या पद्धतीने आपण पुढे पण भरपूर बघणार आहोत. हाताचे सूक्ष्म प्रकार, खुर्चीवर बसून काही आसनं, बरंच काही बघणार आहोत. म्हणून माझं चॅनल सबस्क्राईब करत राहा, बघत राहा आणि प्रत्येकाला स्वास्थ्य देत राहा आणि स्वतः पण निरोगी राहा. ओम धन्यवाद.